या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. काल कामदा एकादशीच्या शुभमुहूर्तावर ज्योतिबा डोंगरावर भाविक येण्यास सुरुवात झाली असून ज्योतिबा चैत्र यात्रेसाठी बेळगावची सासनकाठी ज्योतिबा उत्सव मूर्तीसह मंदिरात वाजत गाजत दाखल झाली. ज्योतिबाच्या यात्रेचा मुख्य दिवस 12 एप्रिलला असून या पार्श्वभूमीवर प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. ज्योतिबाची चैत्रयात्रा अवघ्या 4 दिवसांवर येऊन ठेपली असताना काल मंगळवारी दुपारी 12 वाजता कर्नाटकातील बेळगाव येथील ज्योतिबा उत्सव मूर्ती ज्योतिबा डोंगरावर दाखल झाली. 127 किलोमीटर अंतर चालत ज्योतिबा डोंगर येथे दरवर्षी बेळगावची ज्योतिबा उत्सव मूर्ती दाखल होते. 3 दिवस ज्योतिबा डोंगरावर यांचे वास्तव असते. बेळगावहून 4 दिवसांपूर्वी बैलगाडीतून निघालेली ज्योतिबा उत्सव मूर्ती काल दुपारी 12 वाजता ज्योतिबा डोंगरावर दाखल झाली. सोबत पारंपरिक वाद्य बरोबर अब्दागिरी, पताका, ढोलताशा, मशाल, भगव्या पताका अशा लवाजमांसह बेळगावची ज्योतिबा उत्सव मूर्ती मंदिरात दाखल झाली. यावेळी महिलांनी उत्सव मूर्तीचे औक्षण केले. मंदिरात गावकऱ्यांनी उत्सव मूर्तीचे स्वागत केले. मंदिरात केदारलिंग देवस्थान समितीचे प्रभारी धैर्यशील तिवले यांच्या उपस्थितीत सासनकाठीचे स्वागत झाले. भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैलगाडीतून आलेले भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल झाले. ज्योतिबा डोंगर येथील पाण्याची टाकी या ठिकाणी त्यांचा मुक्काम असतो. पारंपरिक पद्धतीने बैलगाडीतून येणाऱ्या भाविकांनी ही परंपरा आजतागायत जपली आहे. या बैलगाडीतून थोड्या मोठ्यांसह लहान बालक ही सहभागी झालेले आहेत.